हे हाय हॅलो नमस्कार, मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। खूप दिवस झाला आपले व्हिडिओ आले नाहीत, पण आता परत नवीन सुरुवात करतेय। तर चला, उद्या आषाढी एकादशी आहे आणि उपवास म्हटलं तर घरातल्या बायकांना प्रश्न पडलेला असतो की काय करायचं, आणि त्यातली त्यात सगळ्यांनाच उपवास म्हटल्यानंतर तर तसाच एक भन्नाट असा चमचमीत आणि मस्त क्रिस्पी असा मी पदार्थ दाखवणार आहे। तर तोंडाला पाणी सुटलं ना भन्नाट पदार्थ म्हटलं तर जास्त बडबड न करता मी डायरेक्टली सांगते की आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचा बटाटा वडा। तर मग उपवासाला तेच खाऊन कंटाळा येतो, तीच साबुदाणा खिचडी, तेच वरईचा भात आणि आमटी आणि तेच वडे खाऊन कंटाळा येतो। तर आपण आज बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि झणझणीत असे तेवढेच टेस्टी असे उपवासाचे बटाटा वडे। तर त्यासाठी मी इकडे 2 बटाटे उकडून साल काढून घेतली, इकडे वरईचं पीठ घेतलंय आणि इकडे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आहे। तसंच मी आता प्रोसेस करताना परत सांगणारच आहे तुम्हाला अजून काय काय घालायचं ह्याच्यात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता इकडे जे 2 बटाटे घेतलेत ते काय किसणीच्या मदतीने किंवा मग स्मॅशरच्या मदतीने, खूप जास्त बारीक किसायचे नाही किंवा स्मॅश करायचे नाही, अशा हातानेच आपले आबडधोबड करून घ्यायचे। असे थोडे थोडे चम्स राहिले तरी सुद्धा चालतात, ते दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात। इकडे बटाटा स्मॅश करून घेतला मी, त्याच्यातच 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीचा ठेचा नसेल तुम्हाला चालत, खूप तिखट वाटत असेल तर तुम्ही हिरवी मिरची तुकडे करूनही टाका, तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर 1 छोटा चमचा, चवीनुसार मीठ घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। सारण तर छान असं आपलं तयार झाले। आता आपण त्याला वडे करण्यासाठीचं वरचं जे आवरण असतं, वरचं जे कोटिंग असतं ते आपण तयार करून घेऊयात। बघू शकता एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी वरईचं पीठ घेतलं आहे। तुम्ही राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता। इथं त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते आणि कलरसाठी जास्त नाही, प्लेन असं आपलं लाल तिखट घालते। त्याच्यात कुठलाही लसूण म्हणा किंवा कांदा काहीही नाही, हे सगळे ड्राय मसालेच आधी मी मिक्स करून घेते आणि थोडं थोडं करून पाणी घालून मी हे बॅटर सरसरीत असं करून घ्यायचं। एकाच वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही। छान असं हलवून फेटून घ्यायचं हे पीठ। तुम्हाला वरईचं पीठ मार्केटमध्ये मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं काहीच हरकत नाही। एका मिक्सरच्या भांड्यात आपली वरई घ्यायची आणि त्याला होता होईल तेवढं बारीक करून घ्यायचं। बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये आपण आहे ना त्याला छान असं फेटून घेणार आहोत। खूप जास्त घट्टही नाही करायचं, खूप जास्त पातळही नाही करायचं, या कन्सिस्टन्सीला आपल्याला हे पीठ ठेवायचं। आपलं बॅटरही तयार झालंय आणि आपलं सारणही तयार झालंय। आता आपण इकडे तेल आपलं गरम होतंय, तेल छान गरम होईपर्यंत आपण छोट्या छोट्या आकाराचे वडे तयार करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे करू शकता। बघू शकता मी एवढ्या आकाराचे वडे तयार करून घेतलेत। घरात एकट्याला उपवास असेल तर आपण काहीही करून खातो, खिचडी म्हणा किंवा वरई म्हणा, पण घरात सगळ्यांनाच उपवास असेल तर असं वाटतं ना काहीतरी छान अशी उपवासाची थाळी बनवा। तर उपवासाच्या थाळीत हा बटाट्याचा वडा तुम्ही नक्की करून बघा। हे जे तेल तापायला ठेवलंय आपण त्याच्यातलंच 1 पोह्याचा चमचा असं कडकडीत गरम तेल घेऊन आपण या पिठामध्ये घालणार आहोत, जेणेकरून वडे कुरकुरीत होतात। आपण ह्याला सोडा, इनो असं काहीच नाही वापरणार आहोत।
तेल छान गरम झालंय आपलं. या स्टेजला आपण आता एक वडा बॅटरमध्ये डीप करून घेणार आहोत आणि गॅस लो टू हाय फ्लेमवर करून तेलात सोडून घेणार. खूप जास्त तेलात गर्दी करायची नाही. दुसराही वडा मी तेलावर सोडून घेणार. लो टू मिडियम फ्लेमवर पीठ आहे ना एकदम असं हलकं असतं. बेसन पिठासारखं चिकटपणा ह्याला नसतो. जास्त हलवाहलवी केले तर फुटण्याची शक्यता असते. म्हणून 2-3 मिनटं आपल्याला खालून थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हलवाहलवी करायची नाहीये. उलट पालट करते. बघू शकता एक साईडला आपले वडे छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलाय. दुसरी जी साईड आपली आपण पलटी करून घेतली. बघू शकता आपला एक वडा तयार आहे. मस्त वरतून क्रिस्पी आणि आतून असा चटपटीत वडा तयार झाला आहे हा आपला. बघू शकता दिसायलाच किती मस्त टेम्पटिंग दिसतं. हा सुद्धा वडा आपला तयार झाला. अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे वडे तळते आणि मग तुम्हाला दाखवते. बघू शकता गरमागरम हे आपले उपवासाचे बटाटा वडे आणि सोबतच हिरवी मिरची. किती छान कॉम्बिनेशन आहे. वडे म्हणलं तर मिरची ही पाहिजेच. तर हे उपवासाचे वडे मी तर बनवलेत. तुम्ही सुद्धा आषाढी एकादशीला हे वडे बनवून पहा. आणि मस्त असं क्रिस्पी कोटिंग आलेले वरतून आतमध्ये मस्त असे टेस्टी एकदम यम्मी असे टेम्पटिंग हे वडे तुम्ही सुद्धा करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा. बाय बाय.